नमस्कार, सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे इंडिकेटर, एक भयकथा. लेखक आहेत कृष्णा डिक्कर. जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथांसाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया कथेकडे. राज लग्न समारंभातील सर्व प्रकारच्या फॉर्मॅलिटीज आटपून घरी निघण्यासाठी व्याकुळ होता. पण सोबतचे मित्रमंडळी त्याला काही निघू द्यायला तयार नव्हते. आज हे सर्व मित्रमंडळी ग्रॅज्युएशननंतर तब्बल 8 वर्षानंतर एकत्र आली होती. याचं कारण म्हणजे ग्रुपचं सर्वात लाडकं व्यक्तिमत्व राहुलचा लग्न समारंभामुळे. इतक्या दिवसानंतर सर्व एकत्र आल्यामुळे सर्वांचीच मस्ती सुरू होती. ज्या दिवशी ग्रुपवर राहुलच्या लग्नाचा पहिला मेसेज पडला त्या दिवशी राहुलचं लगीन या नावाचा विशेष ग्रुप व्हॉट्सअपवर उघडण्यात आला. लग्नाची जेवढी तयारी राहुलच्या घरी चालू नव्हती तेवढी तयारी ग्रुपवर चालू होती. अगदी लग्नात कोण कोणता ड्रेस घालणार, कोण कसे येणार, कोण कुठे राहणार इथपासून ते लग्नात ग्रुपसाठी स्पेशल मेनू काय असणार, स्पेशल सर्व्हिस काय काय असणार, या सर्व गोष्टींची प्लॅनिंग अगदी महिनाभर आधीच झाली होती. सर्वजण इतक्या दिवसानंतर पुन्हा एकत्र होते. सर्वांनाच रोजच्या धावपळीच्या जीवनातून आज एक रिलीफ मिळाला होता. सध्या कोण काय करतंय, कुणाचं प्रमोशन कुठे अडकलंय, कॉलेजचं कोणतं लव्ह मॅटर सक्सेस झालंय, कोणाची मॅरिड लाईफ कशी चालू आहे, या सर्व चर्चांना उधाण आले होते. मुलीकडच्या लोकांनी अगदी जय्यत तयारी केली होती. नवरदेवाचे विशेष मित्र म्हणून त्यांची स्पेशल सोय करण्यात आली होती. राहुल्या घोडीवर चढला. ग्रुपमधले 2 प्रोफेशनल डान्सर आपल्या नागिन डान्सचं कौशल्य दाखवत असल्याकारणामुळे सायंकाळी 8:13च्या मुहूर्ताचे 3:13 वाजले, म्हणजेच 9:12 झाले होते. एकूणच लग्न 9:12 लागले. अक्षता पडल्या, मंगलाष्टक संपलं. कॉलेजमध्ये 17 पोरी फिरवणारा, अख्खं कॉलेज डोक्यावर घेऊन मिरवणारा राहुल्या आयुष्यात अरेंज मॅरेज करेल असं ग्रुपमधले कोणालाच स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण अखेर शेवटी जे व्हायचं तेच झालं. चंट राहुल्याही लग्नाच्या बेडीत अडकला होता. आता स्टेजवर फोटो काढणाऱ्यांची गर्दी वाढतच चालल्याचं पाहून ग्रुप वेळीच संधी साधून स्टेजवर चढला. नववरवधूला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन राहुल्यासाठी आणलेलं स्पेशल गिफ्ट त्याच्या हवाली केलं आणि सर्वांनी जेवणाचा हॉल गाठला. सर्वांची जेवण आटपेपर्यंत 10:30 होऊन गेले होते. आता सर्व मित्रमंडळी लॉनवर खुर्च्या टाकून गोलाकार बसले होते. दिवस उन्हाळ्याचे जरी असले तरी आज हवेमध्ये थोडासा गारवा होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर पिण्याची प्लॅनिंग सुरू झाली. तशी राहुल्याने सर्व सोय केलेली होती. फक्त वाट पाहणं चालू होतं ते फक्त परफेक्ट टायमिंगची, आणि रातच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू होतं ते फक्त परफेक्ट टायमिंग पाहून येथून निसटण्याची. याची कारणे म्हणजे मालती राजची पत्नी. दोघांच्या लग्नाला 8 दिवसापूर्वीच 2 वर्ष पूर्ण झाले होते. दोघांची घरच्यांसाठी हे अरेंज मॅरेज असलं तरी आज राज आणि मालतीसाठी हे लव्ह मॅरेज होतं. आता या लव्ह मॅरेज कन्व्हर्सन अरेंज मॅरेज करण्यासाठी काय काय पापड बेलावे लागले हे फक्त राज आणि त्याच्या ग्रुपलाच माहीत होते. राहुल्या ज्या दिवशी घरी पत्रिका घेऊन आला त्या दिवशी सहकुटुंब सहपरिवार यायचं बरं का असं सांगून गेला होता. मात्र ते शक्य झालं नाही. कारण लग्नाच्या आदल्या दिवशी गावाकडे भावकीतल कोणीतरी वारलं, त्यामुळे त्याच्या आईबाबांना तिकडे जावं लागलं. मालतीला 8वा महिना चालू असल्यामुळे तिला घराबाहेर पडणे शक्य नव्हतं. अशा वेळी घरी तिला कोणी सोबत नाही आहे, यामुळे राजचं मन मित्रांमध्ये लागत नव्हतं. आता वेळही भरपूर झाला होता आणि 11 वाजून गेले होते. प्रवासही लांबचा होता. तेव्हा त्याने निघायचे ठरवले. तोपर्यंत सर्व गँग पिण्यासाठी सज्ज झाली होती. अखेर सर्वांचा निरोप घेत घाईघाईत विस्कीचा एक पेक मारला आणि तेथून काढता पाय त्याने घेतला. पार्किंगमध्ये लावलेली त्याची वॅगनार सुटसुटीत बाहेर पडेल एवढी मोकळी जागा आता पार्किंगमध्ये झाली होती. निघताना एकदा राहुल्याला भेटून जावं असा विचार त्याच्या मनात आला, पण तो त्याच्या विधीमध्ये व्यस्त होता. त्यामुळे लगेच त्याने गाडी रस्त्याला लावली आणि नाशिकच्या दिशेने निघाला. गाव संपून आता गावाबाहेरची वस्ती करून राहणारी घरे सुरू झाली होती. रस्त्याच्या कडेला एक टपरी पाहून त्याने गाडी बाजूला घेतली. टपरीवाला त्याची दुकानं आवरून घरी निघणारच तिथे तो पोहोचला. अर्धवट लावलेलं फाटक उघडं करत त्याने राजला एक सिगारेटचं पाकिट आणि बडीशेप काढून दिली. राजने सिगारेट पेटवत त्या टपरीवाल्याला इथून नाशिकला जायला दुसरा एखादा चांगला रस्ता आहे का असा प्रश्न विचारला. कारण सकाळी तो ज्या रस्त्याने आला होता त्या रस्त्याने राजची आणि गाडीची दोघींची हालत खराब करून टाकली होती.
आणि वेळही खूप लागला होता. राजच्या प्रश्नाचे उत्तर देत तो टपरीवाला म्हणाला, इथून 7 किलोमीटर पुढे गेले ना की उजव्या हाताला करवंदवाडी फाटा लागेल. तिथून सरळ जा. पहिले करवंदवाडी लागती, नंतर गुप्तेची वाडी, त्यानंतर घाट आणि मग थेट तुम्ही नाशिक हायवेला. रस्त्याची शहानिशा करत त्याने टपरीवाल्याला, रस्ता तर चांगला आहे ना, पुन्हा प्रश्न विचारला. हो, रस्ता एकदम टॉपटिप आहे. इकडच्यापेक्षा 9 किलोमीटर जादा लागते, पण कमीत कमी अर्धा तास वाचतो. हे ऐकून राजला बरं वाटलं. त्याने सिगारेट विझवत घड्याळाकडे बघितले तेव्हा 12:15 वाजत होते. सिगारेटचा बट फेकत त्याने गाडीचा दरवाजा लावला आणि गाडीला सेल्फ मारला. साहेब, जरा जास्तच उशीर झालाय. रस्ता बी आडमार्गी आहे. सहसा यावेळेला कोणी तिकडून जात पण नाही, त्यामुळे जरा जपून जा. दिस बरोबर नाही, असं म्हणत तो टपरीवाला अंधारात कोणाला तरी फोनवर बोलत नाहीसा झाला. रातची गाडी पुन्हा रस्त्याला लागली तेव्हा थोड्या अंतरावर त्याला नाशिक 130 किलोमीटर अशी पाटी दिसली. 7 किलोमीटर अंतर कापल्यावर त्याला करवंदवाडी फाटा लागला. त्याने गाडीचा उजवा इंडिकेटर चालू करत गाडी करवंदवाडी फाट्याकडे वळवली. मगाशी टपरीवाल्याने सांगितल्याप्रमाणे रस्ता सकाळच्या रस्त्यापेक्षा चांगला होता. चांगला नाही तर खूपच चांगला होता. त्याने आपला फोन काढला आणि गाडीच्या ऑटो सिस्टीम कनेक्ट करत मालतीला कॉल केला. रिंग जात होती, पण मालती काही फोन उचलत नव्हती. कदाचित झोपली असावी म्हणून राजनेही फोन कट केला. पण आता निदान घरी लवकर व आरामात पोहोचू या विचाराने त्याला बरं वाटत होतं. आत्तापर्यंत त्याने गार वाऱ्याचा अनुभव घेत गाडीच्या चारही काच उघड्या ठेवल्या होत्या, पण आता त्याने त्या वर चढवल्या आणि गाडीचा वेग वाढवला. जसा जसा गाडीचा वेग वाढत होता तसतशी करवंदवाडी आणि गुप्तेची वाडी हे गावही मागे पडली. ही दोन येईपर्यंत त्याला अधूनमधून एखाद 2 टू व्हीलरवाल्यांची साथ मिळाली होती, पण जसं शेवटचं गाव मागे पडलं तशी रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती. त्यामुळे तो अगदी सुसाट वेगाने गाडी चालवत होता. गाडीत 90च्या दशकातली गाणी वाजत होती. आकाशात चक्क लख्ख चांदणे पडलं होतं. चंद्राचा प्रकाश चोहीकडे दाटून आला होता. अधूनमधून रस्त्याला लागून असणारे शेतांमध्ये रानडुकरांची, हरणांची कळपं दिसत होती. रस्त्यावर हदगण्या मारत इकडून तिकडे जाणाऱ्या सश्यांना गाडीच्या टायरखाली येण्यापासून वाचवण्यासाठी त्याला 1-2दा अर्जंट ब्रेकरही मारावं लागलं. काही वेळापूर्वी लांब दिसणारे डोंगर आता हळूहळू जवळ येऊ लागले होते. गेल्या 20 मिनिटांमध्ये तो कमीत कमी 30-35 किलोमीटरचे अंतर कापून मोकळा झाला होता. आता घाट पार केला की हायवे आणि तासाभरात घरी हे विचारणे त्याच्या एक्सिलेटरवरचा पाय अधिकच घट्ट झाला होता. घाटाच्या पायथ्याशी पोहोचताच गाडीचा प्रकाश पुढे घाट आहे, वाहने सावकाश चालवावी अशी सूचना असलेल्या पाटीवर पडली तशी गाडीची स्पीड कमी झाली. घाटाचा पहिला टर्न मारत असताना अचानक एक रानडुक्कर त्याच्या गाडीच्या समोर आलं. राजने जीवाच्या आकांताने ब्रेक मारला आणि गाडी जागीच थांबली. तसं डुक्करही गाडीच्या समोर काही अंतरावर थांबलं. गाडीच्या प्रकाशात त्याचे डोळे अगदी लालभडक दिसत होते आणि ते राजकडे पाहत स्थिरावले होते. काही क्षणासाठी ते डुक्कर आपल्याला काहीतरी सांगू पाहतोय असे त्याला वाटले, पण दुसऱ्या क्षणाला आपले सुळ्यासारखे दात वर करून विचित्र आवाज करत त्या डुकराने वळणावरच्या सुरक्षा भिंतीवरून डायरेक्ट दरीत उडी घेतली. त्याचा तो दरीत एखाद्या दगडावर आदळण्याचा आवाज अजूनही त्या वातावरणात घुमत होता. क्षणभरासाठी हे काय घडलं हे राजच्या लक्षात आलं नाही. 1-2दा डोळे मिचकावत त्याने गाडीचा गेअर कमी करत क्लच सोडला आणि आता सावकाश घाट चढू लागला. मगाचपेक्षा गाडीची बरीच स्पीड कमी झाली होती. घाटाच्या माथ्यावर असताना घाट संपून खालच्या रस्त्यावर 3-4 किलोमीटरच्या अंतरावर त्याला गाडीचा प्रकाश दिसला. हो, गाडी अगदी 4 व्हीलरच होती. तसा त्याने आपल्या वॅगनोरचा वेग वाढवला आणि अगदी सांभाळून घाट उतरू लागला. ती गाडी आता 1 किलोमीटरवर अंतरावर होती. रस्ता अगदी सरळ असल्याने तिचा मागचा भाग आता पूर्णपणे दिसत होता. अशा आडमार्गी अशा वेळी कोण्या अनोळखीची साथ ही खूप दिलासा देऊन जाते हे राजला पूर्णपणे माहीत होतं. निदान हायवेपर्यंत जरी या गाडीची सोबत मिळाली ना तरी खूप झालं. तेवढाच या सुनसान रस्त्यावर एकटा असल्याची जाणीव कमी होईल. कदाचित लग्नात आलेल्या पाहुण्यांपैकीच कोणीतरी असेल असे अनेक विचार त्याच्या मनात येऊन गेले. गाडी जसजशी जवळ येत होती तसं राजला जाणवलं की ती गाडी एकाच जागी थांबलेली आहे. गाडी त्याला आता पूर्णपणे दिसत होती. नक्कीच ती थांबलेली होती. उभी असलेली गाडी स्विफ्ट डिझायर आहे हे स्पष्टपणे दिसत होतं. गाडीचे दोन्ही इंडिकेटर सुरू होते.
आता तो गाडीच्या इतक्या जवळ पोचला होता की त्या शांत वातावरणात त्या इंडिकेटरचं टिक टॉक असा आवाजही स्पष्टपणे ऐकू येत होता. या सुनसान जागेवर एवढ्या रात्री गाडी थांबवणे याचं लॉजिक त्याला काही उमजलं नव्हतं. तसा तो गाडीच्या बाजूला पोचला तसं त्याने पाहिलं की ती गाडी थांबलेली नसून समोरच्या एका भारदस्त लिंबाच्या झाडाला जाऊन धडकली होती. गाडीची मागची बाजू दिसायला चांगली दिसत असली तरी पुढची बाजू मात्र चक्काचूर झालेली होती. त्या झाडाचं खोड बोनेटला पार करत पार इंजिनमध्ये घुसलं होतं. गाडीचा पुढचा काच पूर्णपणे फुटलेला होता, पण अजूनही काही अर्धवट काचा लटकत होत्या. ड्रायव्हरकडचा साईड ग्लास उडून रस्त्याच्या मधोमध पडलेला होता. खिडक्यांना चारही काचांना पूर्णपणे तडे गेलेले होते. इंजिनमधून धूर बाहेर पडत होता आणि कदाचित एसीचा गॅसही लीक होत होता, त्यामुळे आतमधील स्पष्टपणे दिसत नव्हतं. राजने गाडी पुढे घेत रस्त्याच्या बाजूला लावली. खाली उतरून मोबाईलचा टॉर्च लावत जेव्हा त्याने गाडीच्या पुढच्या काचेतून धुराला बाजूला करत आत पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला दिसलं की गाडीत ड्रायव्हरखेरीज कोणीच नव्हते. गाडीच्या एअरबॅग्स ओपन झालेल्या नव्हत्या, त्यामुळे ड्रायव्हर रक्तबंबाळ अवस्थेत स्टीरिंगवर पडलेला होता. त्याचं पूर्ण शरीर रक्ताने माखलेलं होतं, त्यामुळे त्याचा चेहराही दिसत नव्हता. समोरचं हे भयावह दृश्य पाहून राजचं संपूर्ण शरीर थंडगार पडलं. त्या नीरव शांततेत त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोके एखाद्या मोठ्या घंट्याचा टोलाप्रमाणे ऐकू येत होते. त्याने थरथरत्या हाताने मोबाईलचा डायल पॅडवर 09 नंबर डायल केला. त्यानंतरवर कॉल करणारच तोच त्याने तो डायल पॅड कॅन्सल करत मोबाईल खिशात टाकला आणि थेट गाडीत जाऊन बसला. गाडीला सेल्फ मारला आणि गाडी रस्त्यावर घेतली. साईड मिररमधून त्याने त्या मागच्या गाडीवर एक नजर टाकली व वेगाने तिथून पुढे निघाला. एका क्षणाला आपण ॲम्ब्युलन्स किंवा पोलिसांना फोन करत त्या व्यक्तीची मदत केली पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला होता, पण दुसऱ्या क्षणाला मालती त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली. ॲम्ब्युलन्स, पोलीस म्हटले की फुकटची लफडी येणार, घरी जायला पुन्हा उशीर लागणार या विचाराने त्याने आपला निर्णय बदलला आणि तिथून सुसाट वेगाने पुढे निघाला. काही वेळ आपण हे चुकीचं करतोय की बरोबर हे त्याला समजलं नाही, पण आता तो फार पुढे निघून आला होता. आता लवकरात लवकर घरी पोहोचायचं हेच त्याच्या आयुष्याचं शेवटचं ध्येय उरलेलं होतं. पण तरी तो माणूस जिवंत होता की मेलेला, आपण तिथे थांबायला पाहिजे होतं की नाही, या साऱ्या विचारांनी त्याच्या डोक्यात कल्लोळ माजवला होता. अंग पूर्णपणे घामाने डबडबलं होतं. आता तो त्या गाडीपासून चांगलाच 7-8 किलोमीटर पुढे निघून आला होता. गाडीचा काटा 100 क्रॉस करत होता. तेवढ्यात राजला साईड मिररवर कसली तरी हालचाल नजर आली. मागून कोणत्या तरी गाडीच्या हेडलाईट्स प्रकाश येत होत्या तशी राजच्या गाडीची स्पीड कमी झाली. एवढे सगळे होऊन गेल्यावर या सुनसान रस्त्यावर त्याला कुणाची तरी गरज हवी होती. कदाचित आपण जे काही थोड्या वेळापूर्वी पाहिलं तेच या व्यक्तीने पाहिलं असेल. नाही, पण पोलिसांची गाडी असली तर असे अनेक विचार मनात येत होते. तशी ती गाडी जवळ येत होती. आता ती इतकी जवळ आली होती की नक्कीच ती पोलिसाची गाडी नाही हे समजून येत होतं. त्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्ता अजूनच उजळून निघाला होता, पण हेडलाईटबरोबर त्या गाडीच्या दोन्ही इंडिकेटर्स चालू होते. आता ती गाडी राजच्या गाडीच्या बरोबरीने चालत होती. त्या गाडीला जवळून पाहताच राजचे हातपाय गळूनच पडले. नकळत त्याच्याकडून गाडीचा ब्रेक लागला आणि गाडी जागीच थांबली. सोबत चाललेली ती गाडी त्याच्या पुढे निघून गेली. आपण हे काय पाहतोय यावर राजला विश्वास बसत नव्हता, कारण जो गाडीचा मगाशी ॲक्सिडेंट झाला होता तीच गाडी आता त्याला ओव्हरटेक करत पुढे निघून गेली होती. गाडीच्या बोनेटचे पूर्णपणे चिथडे उडाले, अर्धवट इंजिन बाहेर आलेलं, काचांना तडे गेलेले, अजूनही इंजिनमधून धूर निघत होता. त्यामुळे आता गाडीतलं काही दिसतच नव्हतं. पण आतासुद्धा त्या गाडीमध्ये ड्रायव्हरखेरीज कोणीच नव्हतं. हेही अंधुक दिसत होतं. आपण हे सगळं काय बघतोय या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. डोक्याची शीर फडफड करत उडत होती. हृदयाचे ठोके अनामिक वेगाने पडत होते. सगळं शरीर घामाने लथपथ झालं होतं. तर त्याने पुढे बघितलं तर दुसऱ्या क्षणाला ती गाडी अंधारात नाहीशी झाली होती. दरवाजा लावलेली पाण्याची बाटली काढत तो गटागटा पाणी प्यायला. आपण आता जे काही पाहिलंय हा आपला भ्रम आहे. आपण मगासपासून त्या गोष्टीचा विचार करतोय म्हणून कदाचित आपल्याला असं दिसतंय असं स्वतःला सांगत आपल्या मनाची समजूत काढत होता.
कदाचित झोपेमुळे आपल्याला असं होतंय म्हणून त्याने तोंडावर पाणी मारलं. पण काही केले ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. त्याने मोबाईलमध्ये बघितलं तेव्हा 1 वाजले होते. वॉलपेपरवरचा मालतीचा आणि त्याचा फोटो बघत त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. गाडीला सेल्फ मारला आणि पुढे निघाला. आपल्यासोबत आज हे काय घडतंय हे त्याला काही समजत नव्हतं. आता कोणताच मागचा पुढचा विचार न करता तो सुसाट वेगाने गाडी पळवत होता. तो आता चांगलं 2-4 किलोमीटर पुढे निघून आला होता. तरीसुद्धा समोर लांब लांबपर्यंत त्या गाडीचा काहीच पत्ता नव्हता. आता आपण जे काही पाहिलं होतं तो आपला नक्कीच भ्रम होता या गोष्टीवर त्याचा विश्वास बसला होता. पण पुढच्या क्षणाला पुन्हा तीच गाडी काही अंतरावर रस्त्याच्या खाली उभी असलेली त्याला दिसली. अगदी त्याच अवस्थेत जशी मागच्या ठिकाणी उभी होती. गाडी जशी जवळ आली तसं राजने पुन्हा तेच दृश्य बघितलं. गाडी एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली होती. झाडाचं खोड बोनेटमध्ये शिरलेलं. गाडीची पुढची काच पूर्णपणे फुटलेली. इंजिनमधून धूर निघतोय. पण एक गोष्ट मात्र निराळी होती यावेळेस. त्या गाडीच्या खिडक्यांच्या काचा तडे गेलेले नव्हते. आतही सर्वत्र धूर पसरला होता. यावेळेस त्या गाडीत ड्रायव्हर सोडून कोणीच नव्हतं. पण यावेळेस गाडीचे इंडिकेटर्सचा टिकटॉक टिकटॉक आवाज मघापेक्षा वाढलेला होता. पुन्हा तेच दृश्य पाहून राज पूर्णपणे भेदरून गेलेला होता. त्याचे हात थरथर कापत होते. पायांना मुंग्या आल्या होत्या. पण यावेळेस तो तिथे क्षणभरही न थांबता तिथून सुसाट वेगाने पुढे निघून गेला. आयुष्यभर कधी देवाचं नाव न घेणाऱ्या राजच्या तोंडून आता ज्या न त्या देवांची नावं बाहेर पडत होती. 3-4 किलोमीटर अंतर कापल्यानंतर पुन्हा साईड मिररमध्ये त्याला तोच प्रकाश जाणवला. मागून एक 4 व्हीलर गाडी पुढे येताना दिसत होती. गाडी जशी जवळ येत होती तसं त्याला जाणवलं की ही तीच गाडी होती. राजनी पूर्ण ताकदीने एक्सिलेटर दाबलेले होते. काटा आता 120 ते 130 आकडा पार करत होता. पण तरीसुद्धा ती गाडी जवळ येत होती आणि याही वेळेस ती गाडी त्याला ओव्हरटेक करत पुढे निघून गेली. अगदी तशीच पुढे थोड्याच अंतरावर ती गाडी पुन्हा एका झाडाच्या धडकलेली होती. पुन्हा तेच झाड बोनेटला पार करत इंजिनमध्ये घुसलेलं होतं. साईड मिरर रस्त्याच्या मधोमध पडलेला होता. पण बदल मात्र होता. खिडक्यांना तडा गेलेला नव्हता. मागच्या दोन्ही वेळापेक्षा आतला धूर कमी झालेला होता. त्यामुळे आतलं आता बऱ्यापैकी दिसत होतं. तो एकटा ड्रायव्हर स्टीअरिंग व्हीलवर पडलेला होता. इथेही राज न थांबता पुढे निघाला. तोच 1-2 किलोमीटर पुढे जात नाही तर पुन्हा ती गाडी त्याला ओव्हरटेक करून पुढे निघून गेली. झाडाला धडकली. असे त्याच्यासोबत वारंवार घडत होतं. पण प्रत्येक वेळेला त्याला काहीतरी बदल जाणवत होता. प्रत्येक मागच्या वेळेपेक्षा या नवीन वेळेचं दृश्य अधिक स्पष्ट होत होते. इतकं स्पष्ट की गाडीत लटकवलेली बाहुलीसुद्धा आता त्याला दिसत होती. ड्रायव्हरचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला असल्यामुळे तो काही दिसत नव्हता. पण धूर मात्र आता पूर्णपणे नाहीसा झालेला होता. साईड मिरर रस्त्यावर पडलेला नसून तो त्याच्या जागी अगदी व्यवस्थित होता. असं त्याच्यासोबत आत्तापर्यंत निदान 4 ते 5 वेळा तरी घडलं होतं. हे सगळं आपल्यासोबत वारंवार का घडतंय, हे सगळं काय चालू आहे याबद्दल राजला काहीच कळत नव्हतं. तो फक्त आता बेभानपणे गाडी पळवत होता. आपण कोणत्या दिशेला चाललोय, किती वेळा तेच दृश्य बघतोय याचे कशाचेच भान त्याला नव्हतं. याही वेळेस ती गाडी आपल्याला पुन्हा ओव्हरटेक करत पुढे जाणार याची तो वाट पाहत होता. पण यावेळेस मात्र तसं घडलं नाही. तो आता चांगला 5-6 किलोमीटर पुढे आलेला होता. तरीसुद्धा मागून गाडी घेण्याचा काहीच पत्ता नव्हता. राजने सुटकेचा निश्वास टाकला. हायवेही इथून आता लांब नव्हता जास्त. आता कुठे तो हळूहळू नॉर्मल होऊ लागला होता. तोच त्याची नजर समोरच्या आरशात पडली. आरशातले ते दृश्य पाहून आता त्याचे हृदय बंद पडण्याची वेळ आली होती. त्याचे सगळे शरीर सुन्न पडले होते. कारण तो जे दृश्य पाहत होता ते दृश्य पाहून कोणाचीही तीच हालत झाली असती. कारण त्याच्या मागच्या सीटवर पूर्णपणे रक्ताने माखलेला एक माणूस एकटक त्याच्याकडे पाहत बसलेला होता. हा तोच त्या गाडीचा ड्रायव्हर होता.
आता राजवर चक्कर येऊन पडण्याची वेळ आली होती. पण अचानक त्याच्या डोळ्यासमोर तीक्ष्ण प्रकाश पडला आणि त्याच्याकडून नकळत गाडीचा ब्रेक दाबला गेला. अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्याचे डोके पुढे स्टेअरिंगवर हलकेच आदळले. कानात कोई असा आवाज येत होता. डोळ्यानं समोरचे सगळं ब्लर दिसत होतं. त्याने नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला दिसलं की समोर रस्त्यावर खाकी कपडे घालून 2-4 माणसं उभी आहेत. पोलीस यावेळी या रस्त्यावर अशी अचानक? ही गोष्ट काही त्याला समजत नव्हती. कदाचित हाही आपला भास असावा असं तो स्वतःला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी मागे वळून बघितलं तर मागच्या सीटवर आता कोणीच नव्हतं. तोच त्याच्या खिडकीवर थाप पडली. "ओ साहेब, खिडकी खाली करा," असं म्हणत एक कॉन्स्टेबल बॅटरी लावून आत पाहण्याचा प्रयत्न करत होता. तशी राजने खिडकी खाली केली. "साहेब, सिंगलच आहे," असं म्हणत कॉन्स्टेबलने सब इन्स्पेक्टरला तिकडे येण्याची खूण केली. तोपर्यंत राज दरवाजा उघडून गाडीखाली उतरला होता. सब इन्स्पेक्टर जवळ येताच त्याने राजला प्रश्न विचारला. "काय रे, कुठे जायचंय?" राजला आत्तापर्यंत आपल्यासोबत काय घडत होतं आणि या क्षणाला प्रत्यक्ष पोलिसांसमोर उभा आहोत या गोष्टीवर त्याला विश्वासच बसत नव्हता. तो अजूनही त्याच विचारांमध्ये गुंग होता. तोच त्याच्या खांद्यावर थाप मारत, "साहेब, काय विचारतायत?" असं म्हणत कॉन्स्टेबल त्याच्यावर ओरडला. तो पुन्हा शुद्धीवर आला. हां सर, मी नाशिकला चाललोय," असं थरथरत्या सुरात त्याने उत्तर दिलं. पुन्हा सब इन्स्पेक्टरने मोठ्या आवाजात, "मग इकडे कुठे गेला होता?" असा प्रश्न विचारला. "ते माझा मित्र राहुल नायबळ, त्याच्या लग्नाला गेलो होतो आणि तिकडूनच आता घरी चाललोय. पण साहेब, तिकडे मागे रस्त्यात एक गाडी जाऊन झाडाला." पुन्हा मागे? "हां, बाकी ते नको सांगूस," असं म्हणत त्याने राजचं वाक्य तोडलं. आत्तापर्यंत 2 कॉन्स्टेबलने त्याच्या गाडीची आतून चांगली झडती घेतली होती. "अहो सर, तुम्ही काय चेक करताय? गाडीत काहीच नाही आहे," असं म्हणताच रागाने त्याच्याकडे पाहत उभा असलेला कॉन्स्टेबल म्हणाला, "डेली चेकिंग होते इथे. या मधल्या रस्त्यावर लई क्राईम होते. चल, लायसन, ID कार्ड, RC बुक, इन्शुरन्स सगळी कागदपत्र दाखव." तसं राजने आपल्या पॅन्टच्या खिशातून वॉलेट वर काढलं आणि सब इन्स्पेक्टरला स्वतःला ID कार्ड आणि लायसन दाखवलं. त्याचं स्वतःचं ID कार्ड आणि लायसन दाखवलं. सब इन्स्पेक्टरने त्याचं वॉलेट हिसकावून घेत गाडीजवळ उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलकडे फेकले. राजच्या आणखीनच जवळ जात, "गाडीची डिक्की खोल," असं तो म्हणाला. तसं राजने ड्रायव्हिंग सीट खालचं बटन दाबत मागची डिक्की खोलली. सब इन्स्पेक्टरने बाजूला उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलला डोळ्याने इशारा करत मागे जाण्यास सांगितले. त्याच्याकडे रागाने पाहत उभा असलेला कॉन्स्टेबल मागे गेला आणि त्यांनी डिक्की वर केली. "अहो साहेब, डिक्कीत तर डेड बॉडी आहे." "काय रे, डिक्कीत कोणाची बॉडी आहे?" असा प्रश्न विचारताच सब इन्स्पेक्टरने त्याची कॉलर पकडली. "काय, बॉडी? आणि माझ्या गाडीमध्ये? कसं शक्य आहे? मी काही केलंच नाही आहे तर. मग बॉडी कुठून येणार?" हे वाक्य ऐकून कॉन्स्टेबल त्याला म्हणाला, "सर, नुसती बॉडीच नाही आहे तर सगळी रक्ताने माखलेली बॉडी आहे." तसं सब इन्स्पेक्टर राजला कॉलर धरत मागे घेऊन गेला. "काय रे शहाण्या, ही डेड बॉडी नाही तर मग काय आहे? सासरवाडी का?" जेव्हा राजने डिक्कीत पाहिलं तेव्हा त्याला आत गाडीचा कव्हर सोडून असं काहीच दिसलं नाही. "अहो साहेब, कुठे बॉडी?" हे राजचं वाक्य ऐकताच सब इन्स्पेक्टरने त्याच्या कानामागे मारली. "मग आम्हाला हे जे दिसतंय ते काय भूत आहे का?" असं म्हणत सब इन्स्पेक्टरने कॉलरचे पकड अजूनच पक्की केली. राजला आपण ऐकतोय काय, बघतोय काय, हा दोन्ही गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. तो पुन्हा पुन्हा सांगत होता की डिक्कीमध्ये काहीच नाही आहे, त्याने काहीच केलं नाही आहे. पण ते लोक त्याची एकही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नव्हते.
त्याने आपल्या मित्रांना कॉल करण्यासाठी फोन वर काढला. तोच त्यापैकी एका कॉन्स्टेबलने तो हिसकावून घेत स्वतःकडे जप्त केला. गाडीत टाका रे याला आणि याची गाडी तू घेऊन ये मागून, असा सांगून त्या सब इन्स्पेक्टरने राजला धक्का मारत गाडीत बसवलं. राज गाडीत बसत असताना त्याला एक गोष्ट लक्षात आली की तो ज्या बुलेरोमध्ये बसत होता तिला नंबर प्लेट नव्हती. कोणत्या प्रकारचे कम्युनिकेशनची साधनंही नव्हती. कॉन्स्टेबलने जोराचा धक्का देत त्याला सीटवर लोटलं. अजूनही राजला आपल्यासोबत हे नवीनच काय घडतंय हे काहीच समजत नव्हतं. अहो साहेब, तुमचा काहीतरी गैर एवढं वाक्य होत नाही. तर सब इन्स्पेक्टरने त्याच्या कानाखाली पुन्हा मारली. आता जे काही बोलायचंय ते चौकीत जाऊन, असं म्हणत एका कॉन्स्टेबलने त्याच्या डोक्यावर कसल्या तरी जड हत्याराने वार केला. दुसऱ्याच क्षणाला राजच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि तो बेशुद्ध झाला. राज जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिलं की तो एका झाडाला बांधलेला होता. डोळ्यासमोरचे दृश्य अजूनही स्पष्ट दिसत नव्हते. डोक्यात अजूनही हलकीशी कळ येत होती. हळूहळू जेव्हा समोरचं दृश्य स्पष्ट होत गेले तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या चारही बाजूंनी जंगल आहे. मगाशी पोलीस युनिफॉर्ममध्ये असलेले ते लोक आता फॉर्मल कपड्यांमध्ये होते आणि काही अंतरावरच आपापसात समोर पडलेल्या वस्तूंच्या वाटण्या करत होते. त्याला जाणवलं की आपल्या खिशातील कॅश, दोनही हातातील अंगठ्या आणि इतर सगळ्याच वस्तू गायब होत्या. हळूहळू त्याला प्रकरण कळू लागलं होतं. मुळात ही लोकं पोलीस नसून चोर गुंड आहेत आणि ही गोष्ट त्याला आता लक्षात आली होती. गळा त्याचा पूर्णपणे कोरडा पडल्यामुळे त्याच्या तोंडून आपसूकपणे पाणी पाणी असे शब्द बाहेर पडत होते. बऱ्याच वेळाने त्याच्यापैकी एक जण पाण्याची बाटली घेऊन त्याच्याकडे येताना दिसला. त्याने त्याला पाणी पाजलं. राजने जेव्हा त्याला नीट बघितलं तेव्हा त्याला जाणवलं की हा तोच टपरीवाला होता. म्हटलं होतं ना साहेब, जरा जपून जा म्हणून, असं म्हणत तो हसून निघून गेला. राजला आता सगळा डाव उमजला होता. हे सगळे खोटे पोलीस, डिकीत नसलेली बॉडी, सगळं त्याला उमजलं होतं. पण त्याला त्या गाडीची भानगड मात्र अजूनही उमजली नव्हती. तोही सगळा या लोकांचाच प्लॅन असणार असा विचार करत तो तेथून सुटण्याचा मार्ग शोधू लागला. थोड्याच अंतरावर एक फोर व्हीलर उभी होती. पण मात्र ही त्याची गाडी नव्हती. ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडा असल्याने सेल्फला चावी असल्याचे त्याला स्पष्ट दिसत होते. त्याने स्वतःचे हात सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि थोड्याच वेळात तो त्यात यशस्वीही झाला. त्या लोकांमध्ये कोणत्या तरी विषयावरून वाद सुरू होते, त्यामुळे त्यांचे लक्ष राजकडे नव्हतेच आणि या संधीचा फायदा घेत राजने त्या गाडीकडे धाव घेतली. झटपट गाडीचा दरवाजा लावत त्याने गाडीला सेल्फ मारला, पण गाडी काही सुरू झाली नाही. गाडीचा आवाज येताच ते सगळे राजच्या दिशेने धावले. राज पुन्हा सेल्फ मारला आणि या प्रयत्नात मात्र गाडी सुरू झाली. राजला जागा मिळेल तिथे तो बेभानपणे गाडी घालवत नेत होता. तो गाडी पळवत होता. आता ते गुंडही त्यांची बुलेरो काढत राजचा पिच्छा करत होते. राजला सगळा डाव उमजला होता की ही गुंड लोक आपल्याला लुटण्यासाठी पोलिसांचा पेहराव घालून मुद्दाम आपल्याला फसवले होते. कसलाही विचार न करता तो खड्याखुड्यातून काट्यातून गाडी चालवत होता. तो आता एका कच्च्या रस्त्याला लागला होता. ते गुंड हळूहळू त्याच्या जवळ येत होती. गाडीच्या फुल स्पीडने तो गाडी पळवत होता. अचानक त्याला समोर पक्का रस्ता दिसला. त्याने गाडी वळवत
पक्क्या रस्त्यावर घेतली. रस्ता त्याला काहीसा ओळखीचा वाटत होता, कारण हा तोच रस्ता होता ज्यावरून तो काही वेळेपूर्वी गेला होता. जगातील कोणतेच विचार त्याच्या मनात नव्हते, ना मालतीचा ना मागच्या त्या गाडीचा. आता फक्त तो जीव वाचवत गाडी पळवत होता. साईड मिररमध्ये बघत मागच्या गाडीचा तीनदाच अंदाज तो घेत होता. हळूहळू गाडी जवळ येत होती. त्याची सगळी नजर आता साईड मिररवर टिकलेली होती आणि दुसऱ्याच क्षणाला त्याला जोराचा झटका बसला. त्याचं डोकं समोर लिहिलेल्या स्ट्रिंग व्हीलरवर जाऊन आदळलं. गाडी समोरच्या लिंबाच्या झाडाला जाऊन धडकली होती. झाडाचं खोड बोनेट पार करत इंजिनमध्ये घुसलं होतं. समोरच्या काचेचा भुगा झाला होता, तर काही अर्धवट काचा अजूनही लटकत होत्या. साईड मिरर रस्त्याच्या मधोमध जाऊन पडला होता. गाडीचे दोन्ही इंडिकेटर्स सुरू होते. खिडक्यांच्या काचाला तडे गेले होते आणि डोक्याला त्याच्या चांगलाच मार लागला असल्याने त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती. एसीचा गॅसही लीक होत होता. इंजिनचा धूरही आत येत असल्याने त्याला आता श्वास घेणेही कठीण जात होते. समोरचं हे दृश्य पाहून ते गुंड जागीच मागे वळाले. राजला आता जागचंही हलता येत नव्हतं. तो आता रक्ताने पूर्णपणे न्हाऊन निघाला होता. हळूहळू डोळ्यांसमोर अंधार येत होता. तितक्यात त्याने तडे गेलेल्या खिडकीमधून बघितले की आपल्या वॅगनरमधून तो स्वतःला ओव्हरटेक करत पुढे निघून जात होता. त्याने अखेरचा श्वास घेत स्ट्रिंगवर आपली मान टाकली. आता त्या नीरव शांततेत त्या दोन्ही इंडिकेटर खेरीज कशाचाच आवाज नव्हता. टिक टॉक टिक टॉक असा त्या इंडिकेटर खेरीज कसलाच आवाज आता नव्हता. राज अगोदर जे पाहत होता, हा त्याचा भास होता की चकवा, की नियतीचं इंडिकेटर हे नियतीलाच माहीत. हो, इंडिकेटरच. मराठीत म्हणाल तर सूचक. आपल्याला जो एखाद्या गोष्टीबाबत सूचित करत असतो असा सूचक इंडिकेटर. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक इंडिकेटर्स पाहत असतो, अगदी केमिस्ट्री लॅबपासनं ते गाडीच्या मागेपर्यंत. आणि प्रत्येक वेळा ते आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतात. नियतीही आपल्याला असंच काहीतरी सूचित करण्यासाठी वेगवेगळे इंडिकेटर्स देत असते. काहींना हे इंडिकेटर उमजतात तर काहींना नाही. जसे राजला हे इंडिकेटर्स उमजलेच नाही. नियती त्याला पुढे काय होणार आहे याबाबतचे इंडिकेटर्स देत होती, पण ते त्याला उमजलेच नाही. समाप्त. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आमचा मराठी स्टोरी कथालेखन हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.